गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील निलज रामघाट परिसरामध्ये हत्तीच्या कळपानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। एका रात्रीमध्ये शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं गेलंय। हत्तीच्या या हैदोसामुळे धान, मका आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। वन विभागाच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष आहे। रात्र असो किंवा दिवस, हत्तींचा हा कळप शेतामध्ये शिरून पिकांची नासाडी करत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करणाऱ्या हत्तींचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी वनमंत्र्यांकडे केली आहे। सातत्यानं हा प्रश्न आम्ही विधानसभेतही मांडला। परवा मी राज्याचे वनमंत्री त्यांच्याशी फोनवर संवाद साधला की आपण तातडीनं यामध्ये हस्तक्षेप करून हे जे ओडिसामधून आलेले हत्ती आपण तातडीनं त्याच मार्गाने त्यांना वापस पाठवण्यासाठी आपण प्रयत्न करावा। पिकाचं नुकसान वेगळं, जीवहानी मोठ्या प्रमाणात आपण पाहतो आहे। त्यामुळे वन विभागाने आणि प्रशासनाने आणि राज्याच्या शासनाने तातडीने याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काही आपल्याला जो त्रास होत आहे शेतकऱ्यांना तो तातडीने दूर करावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।